शेतकरी कर्जमाफी 2026 जाहीर झाल्यानंतर जे प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये मिळणार आहेत ते नक्की कोणाला मिळणार, यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार, कारण बँकाकडून आता सरकारने याबाबतची देखील माहिती मागवली आहे. मग कोणते शेतकरी पात्र असणार आहे, चला लगेच माहिती घेऊया. तर लक्षात घ्या, प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी आता बँकांकडून जे चालू बाकीतील शेतकरी आहेत त्यांची माहिती मागवली गेली आहे. यामध्ये लक्षात घ्या, 9 मार्च पर्यंत सलग 3 वर्ष ज्या शेतकऱ्यांनी नवं जुनं केलं आहे, म्हणजेच की पीक कर्ज भरून ते मुदत संपण्याआधी त्या ठिकाणी त्याचे नवं जुनं करून घेतलं आहे, अशा शेतकऱ्यांची यादी सरकारने मागवली आहे. आणि आता सरकारची समिती याबाबत अभ्यास करून एप्रिल महिन्यामध्ये या संदर्भातील अहवाल सादर करणार आहे. आणि त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानाबाबतचा GR येऊन त्यामध्ये निकष समजणार आहे. सुरुवातीला माहिती मिळाल्यानुसार 3 वर्ष नवं जुनं असलेल्या शेतकऱ्यांना हे 50,000 रुपये अनुदान देण्यात येईल. तुम्हाला काय वाटतं, हे 50,000 रुपये अनुदान वाढवून त्या ठिकाणी 1.5 ते 2 लाख रुपये मर्यादा करावी का? नक्की कमेंट करून सांगा. महत्वाची रील असणार आहे. जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करून आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा.